चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविन माझा स्वामीनी शिसी प्रतिज्ञा हे दासी केली आहे. अखिल कुट ब्रह्मांड नायक आनंद कंद सचिदानंद थोडस जगदाधारे करुणा वरुणालय भक्त वत्सल दीनवत्सल सकल गुणनिधान श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीदेश भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने सकल हृदय चिंतक पवित्र नामधारक जगतोद्धारक विश्ववंद्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीत चित्तळा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय आदिपूर्ण वारकरी संप्रदायातील माझ्या सर्व साधू संतांच्या आणि आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठलाच्या चरणबिंद नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाला पवित्र आणि पावन करणाऱ्या हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. त्या पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे आहा ज्यांनी या मृत्यू लोकांचा नियम म्हणून सदैव वैकुंठागमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गुण हा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात परमार्थाची साधना करत असताना परमार्थातल्या पारमार्थिकाने नामचिंतन नावाची साधना करावी. पण श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात की ती नामचिंतन नावाची साधना कशी करायची नाही, ती नामचिंतन नावाची साधना करा पण ती कशी करा, ती कशी करायची त्याचं चिंतन करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तो चिंतन करता विठाला विठाला अत्यंत पवित्र आणि पावन अशा मुहूर्तावरती जिथे संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवाचा अत्यंत भरभरून उत्साहवर्धक आनंददायक वातावरणामध्ये उत्सव चालेल आणि याच उत्सवामध्ये अभिमानाने सर्वांनी नाव घ्यावा असा हा भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षी 38वा या भव्यदिव्य स्वरूपाच्या नामसंकीर्तन महोत्सवाला 38 वर्ष परिपूर्ण केले गेले. म्हणून सर्वप्रथम 38 वर्षापर्यंत या नामसंकीर्तन महोत्सवा करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं मग त्याच्यामध्ये संयोजक असतील, आयोजक असतील, कार्यकर्ते असतील, अन्नदाते असतील, देणगीदार असतील, या सर्वांच्या सहकार्याने 38 वर्षापर्यंत हा कीर्तन महोत्सव चालत आलेला आहे. म्हणून सर्वप्रथम ज्यांनी तन मन धनाने आपलं सर्वस्व समर्पित केलं आणि 38 वर्षापर्यंत हा नामसंकीर्तन महोत्सव चालू ठेवला एकदा त्या सर्व आयोजक, संयोजक, कार्यकर्ते, अन्नदाते, देणगीदार या सर्वांच्या पुढे सर्वप्रथम मी दंडवत करतो, मी वंदन करतो. हा फार अशा प्रकारचा नामसंकीर्तन महोत्सव आणि याही वर्षी तेवढ्या आनंददायक उत्साहवर्धक वातावरणामध्ये नामसंकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील सेवा नामसंकीर्तन महोत्सवाचे पुण्यदा संयोजक, आयोजक, कार्यकर्ते, अन्नदाते, देणगीदार या सर्वांच्या वतीने सेवेचं निमित्तानं माझ्याकडं पुण्यदा त्या आयोजकांच्या पुढे दंडवत या नामसंकीर्तन महोत्सव करता ज्यांचं कुशल मार्गदर्शन लाभले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुवर्य आदरणीय श्री बाळासाहेबजी महाराज नाळे आदरणीय महाराजांच्या वतीने सेवेचं निमित्तानं सर्वप्रथम महाराजांच्या पुढे दंडवत करतो वंदन. येथे गुरुचरित्र पारायणाचं नेतृत्व ज्यांच्याकडे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्त पारायण श्री रामदासजी आप्पाजी गावडे आदरणीय महाराजांच्या पुढे दंडवत वंदन. त्या पद्धतीने हरिभक्त पारायण आदरणीय श्री मारुतीजी सोपाना गावडे दादा पाटील त्यांच्या पुढेही दंडवत करतो वंदन या ठिकाणी करतो. माझे सर्व सहकारी माझ्यावरती नितांत प्रेम करणारा हा सर्व टाळकरी वृंद वर्ग किती कीर्तन माझी ऐकण्याचा त्यांचा सर्वांचा योग आलेला आहे. म्हणून एकदा सर्वांची गोड अशा प्रकारची भेट झाली. माझ्या सर्व सहकार्यांच्या पुढे एकदा मी दंडवत करतो, मी वंदन या ठिकाणी करतो. त्यांच्याकरता काळी वाजवा सर्वांना. तिकडे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे एक महाराष्ट्राचं वैभव असणारे आपल्या बारामती तालुक्याचं पारमार्थिक भूषण एक महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार आणि गोड अशा प्रकारचे मृदुंग सम्राट हरिभक्त पारायण आदरणीय ठिकाणी सूरजजी महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन त्यांच्याकरता काळी वाजवा आणि संपूर्ण परिसरामध्ये ज्यांच्या माई सिस्टमचा कोणी नादच करायचा नाही
वा. गोड आवाज देण्याचं काम ज्यांनी केलेले मला वाटते की शिवांश साऊंड सर्व्हिस बरोबर ना, आमच्या दादांची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी मी करतो, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला या कार्यक्रमाचं प्रसारण पुन्हा एकदा पाहायला मिळाले आणि गोड अशा प्रकारचं प्रसारण करण्याचं ज्यांच्याकडे काम आहे माझे मित्र बारामती तालुक्याचं वैभव आदरणीय अशोक गावडे गोड अशा प्रकारचे त्यांच्या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे. नसेल कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सर्वांनी सबस्क्राईब करा, त्यांचा नंबर घ्या. पुन्हा एकदा कीर्तनाचं प्रसारण तुम्हाला सर्वांना अभिमानाने पाहता येईल. मग माझ्या दादांच्या पुढे पुन्हा एकदा दंडवत करतो वंदन. आमचे विनेकरी असते जबाबदार तुम्हाला नाही तर वाटतं बरं असेल त्याला त्यांच्या पुढे ही दंडवत करतो मी या ठिकाणी वंदन या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आमच्या आयोजकांनी अत्यंत गोड अशा प्रकारचं या कीर्तन महोत्सवाकरता माहोल तयार केलेला आहे. अत्यंत मी म्हणेन की बारामती आणि पंचकृष्यमती मी खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सव मध्ये भरपूर कार्यक्रम केले. थोडंसं माझ्याकडे शिकलो काय का पंचकृषीमध्ये मी भरपूर कार्यक्रम केले, पण अत्यंत शिस्तबद्धता नियोजनामध्ये कार्यक्रम जर का पाहायचा असेल तर मी अभिमानी या ठिकाणी भूमीचं नाव घेईन. आमच्या आयोजकांकरता टाळी वाजवा सर्वांनी. गोड अशा प्रकारचं नियोजन पुन्हा एकदा आयोजकांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि माझ्याकडे कीर्तनाची मर्यादा ठरवून दिलेली 7 ते कोण म्हणलं आवाजेपर्यंत नाही बरोबर 9ला 5 मिनिटं कमी असताना माझ्या कीर्तन रूपी सेवेचा मी समारोप करतोय. अत्यंत गोड अशा प्रकारचा मावले घड्याळकडे नजर टाकली तर घड्याळमध्ये बरोबर किती 8 वाजे त्याची जाणीव आहे आणि 55 मिनिटांमध्ये माझ्या हरी कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता असेल. भजन करा विठ्ठला आता थोडस एक लक्षपूर्वक ऐका. एक फक्त मला 55 मिनिटं तुम्ही द्या, फक्त 55 मिनिटं. या 55 मिनिटातलं कीर्तन मी अत्यंत गोड करणार आहे. दादा थोडस अर्ध्या मिनिट ऐका 55 मिनिटं फक्त तुम्ही माझ्या हातामध्ये द्या. हे 55 मिनिटातलं कीर्तन मी अत्यंत गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येकजण धर्म मंडपात आलेला आहे, पण हा धर्म मंडप सोडत असताना प्रत्येकजण घरी जात असताना प्रत्येकाने चर्चा केली पाहिजे. महाराजांचं कीर्तन अत्यंत गोड झालं आणि ते कीर्तन तुम्ही घरी घेऊन जाताना असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते कीर्तन घरी घेऊन जाण्याकरता एक मला फक्त 55 मिनिटं द्या. सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. जवळ जर का आपले लहान मुलं असतात त्यांना थोडस दाबण्याचा प्रयत्न करा, लक्ष देऊ नका आणि फक्त त्या खुर्च्याकडे बघू नका, म्हणजे जेवायची आठवण होणार नाही तुम्हाला. इकडे फक्त एक 55 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. आजचं कीर्तन तुम्ही घरी घेऊन जाता असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षपूर्वक ऐका. आता फक्त आता त्यातले 55 मिनिटातले 1 मिनिटं कमी झाला, आता 54 मिनिटं राहिले. आता ऐका गोड कीर्तन करतोय मी. ऐका. जगद्गुरु तुकोबाराच्या माध्यमातून परमार्थाची साधना करणारा परमार्थातला पारमार्थिक वर्ग आहे. पण परमार्थामध्ये आल्यानंतर येथे परमार्थामध्ये अनेक प्रकारे भक्तीची विभाग आहेत. पण ते विभागामधून नेमकं कोणत्या भक्तीची निवड करावी परमार्थिकाला कळत नाही. तुकोबारा म्हणतात की भक्तीच्या कोणत्याही विभागाकडे न जाता फक्त नामचिंतन नावाच्या विभागाकडे जा, तुमचा उद्धार होणार आहे. पण तुकोबारा म्हणतात की ते नामचिंतन करत असताना कसंही करू नका, याचं गोड चिंतन तुकोबारे अभंगातून करतात. आता ऐका. श्रीमंत श्री तुकोबारांना विचारलं, तुकोबारा भक्ती नावाची साधना तुम्ही आम्हाला करण्याकरता सांगताय, पण महाराज भक्ती कोण करत नाही हो? काय ज्ञानोबारांची गोड भाषा हो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वर मध्ये त्याचा उच्चार केला. माऊली म्हणतात येथे मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा भक्ती करणार आहे, श्रद्धावान आहे, भजन करणार आहे. माऊली म्हणतात की मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, तुकोबारा ज्ञानोबारा म्हणतात की प्रत्येक जण येणारा हा भक्ती करणार आहे, भजन जर का करणार आहे तर तुकोबारा तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा भक्ती करण्याकरता का सांगताय? त्याचं कारण आहे आपण ज्याची भक्ती करतोय ना ती भक्तीची जागा आणि ज्याची भक्ती करायची आणि जशी भक्ती करायची या तिन्ही गोष्टी आपल्या चुकलेल्या आहेत बरं का. मग काय माहिती का, यदा कदाचित चुकीची भक्ती केली, भक्ती करून सुद्धा त्याला अर्थ उरत नाही. पण यथार्थ भक्ती करण्यापासून आपण दूर आहे आणि ती यथार्थ भक्ती आपण करत नाही. म्हणून आमच्या साधू संतांना तुम्ही पुन्हा एकदा भक्ती करा असं सांगावं लागलं. याचं कारण आपण भक्ती करतो. कोणाची भक्ती करतो? जरा कडबड बोलू का. आपण भक्ती करतो संसाराची. काही लोक भक्ती करतात विषयाची,
काही लोक भक्ती करतात कुटुंबाची, काही लोक भक्ती करतात पत्नीची, काही लोक भक्ती करतात मुलाबाळांची आणि काही लोक भक्ती करतात समाजाची. तुकोबाराय म्हणतात की ही सुद्धा भक्तीच आहे, पण या भक्तीने तुमचा उद्धार होणार नाही. शब्द ऐका बरं का, बऱ्याच वेळा लोकांच्या मनात असं महाराज आम्ही भक्ती करतोय कुटुंबाची, आम्ही भक्ती करतोय पत्नीची, मुलाबाळांची. एक घेऊन जा, भक्ती 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 या शब्दाचा जास्त अवघड अर्थ नाही. आज माझ्या कीर्तनातून भक्ती या शब्दाची गोड व्याख्या घेऊन जा. भक्ती नेमकं म्हणायचं ते कशाला, ऐका भक्ती कशाला म्हणायचं, नितांत आणि अखंड प्रेम करत राहणं, त्या प्रेमाला आणि अखंडतेला वारकरी संप्रदायामध्ये भक्ती म्हणावी. विढाला विढाला आपलं नेमकं कुठं चुकते माहिती का, आपण भक्ती करतोय, कोणाची भक्ती करतोय, भक्ती शब्दाचा अर्थ प्रेम, कुणाची भक्ती करतोय कुटुंबाची. तुकोबाराय म्हणतात कुटुंबाची किती जरी भक्ती केली तरी तुमचा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून भक्ती करायची ती नेमकी योग्य भक्ती करा, आणि ज्याची करायची तो योग्य सुद्धा निवडला पाहिजे. म्हणून आमच्या तुकोबारायांना प्रत्येकाला सांगायला भक्ती करा भक्ती करा. किती भक्तीचा प्रचार केला, तुकोबाराय म्हणतात पिटू भक्तीचा डांगोरा काही काळा असताना घाबरायचं नाही. नका नका पाठ, भक्तीचा डांगोरा पिटत असताना नका नका पाठ. मी एक नाही फक्त, मी नेहमी सांगतो काय माहिती का, आमचं जे पाठ असतं ते ह्यांचं असं म्हणून सांगता येत नाही, आणि ह्यांचं पाठ आहे ते आमचं असं म्हणून सांगता येत नाही. फक्त आपण दोघांनी एक करायचं, ह्यांना मिळ लागून द्यायचा. आणि मग काय करायचं, नका नका पाठ की तुमच्या करता बरं का, कुणाला सांगत नाही, तुम्ही जवळचे कोण तुम्हाला सांगतोय, नका नका पाठ ह्यांना कळून द्यायचं नाही. मग काय करायचं, पाठ जरी नसलं नाना नाणे कोणाला पण गुळून आणायचं. काय तुकोबारायांची गुण सिद्ध तो तुकोबारायांनी भक्तीचा प्रचार केला. पिठो भक्तीचा कळी काळासी तुका म्हणे करा जे जे कार आनंदी. हा जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायामध्ये भक्ती करण्याकरता भक्तीतले आणि वारकरी संप्रदायातले स्टार प्रचारक झाले. हे आता जशी निवडणूक कोणी म्हणतात ना, ही स्टार प्रचारक, तसं वारकरी संप्रदायामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय भक्तीचा प्रसार करण्याकरता वारकरी संप्रदायातील स्टार प्रचारक होते. आणि त्या प्रचाराच्या जोरावरती माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण सगळीकडे काय केला, वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. पण हे प्रसार करत असताना काही लोक भेटायची आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारायची, तुकोबाराय भक्ती 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 तुम्ही आम्हाला करण्याकरता सांगताय, पण महाराज ही भक्ती नेमकी आम्ही का म्हणून करायची. एक शब्द ऐका बरं का, भक्ती आपण का करायची, शब्द फार गोड आहे. भक्ती तुम्ही आम्ही का करायची, त्याचं कारण तुकोबाराय म्हणतात हे जे मिळले ना अनावधानाने मिळाले. 2 नंबर, हे जे मिळले जास्त काळापुरतं नाही, 100 वर्षाकरता मिळाले. त्यातलंही मिळालेलं काही झोपीत गेलं, काही रोगराईत गेलं, काही दारिद्र्यपणामध्ये गेलं. मग तुकोबाराय म्हणतात की अनावधानाने मिळाले, 100 वर्षाकरता मिळाले, त्यातलं निम्म झोपीत गेलेले, हातामध्ये फक्त थोडंच राहिले. मग याच्या करता आता मिळले ना, मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि भक्ती करा. किती काळापुरते मिळाले, महाराज म्हणतात की नरदी हा दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षांची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
प्रकरणामध्ये गोड शब्द येतो. तुकोबाला म्हणतात की आपणच का करायचं, हे आपणच का करायचं. अनावधानाने मिळालेली बरं का. आणि आता जी मिळले ना ती 100 वर्षाकरता मिळालेली. आणि 100 वर्षात निमून तुमचं झोपीत गेले, राहिलं 50 पण सगळं आपल्या हातामध्ये नाही. 50 काही गेलं बालपणात अज्ञानामध्ये, काही तारुण्यामध्ये विषयाच्या पाठीमागे धावण्यामध्ये, आणि पुढे आलं ती वृद्धापण, ते काहीच कळत नाही. आणि त्यातलं सुद्धा काही दारिद्र्यपणात, काही दुःखपणामध्ये गेलं. एक मला गोड उत्तर द्या, एवढं आयुष्य जर का आपलं वायाला गेलं, हे थोडंच आयुष्य राहिले. मग तुकोबरा म्हणतात की मिळले ना, मिळालेल्या संधीचं सोनं करून घ्या बरं का. काय झालं माहिती आपल्याकडे डॉक्टर बोलू का, आपल्याला मिळले पण कळालं नाही. काय माहिती का, वस्तू मिळून उपयोग नाही, वस्तू कळणं अत्यंत महत्वाची. एखादी वस्तू तुमच्या हाताला लागली पण मिळालेली वस्तू जर का तुम्हाला नाही कळाली तर त्या वस्तूचा लाभ तुम्हाला मिळत नाही, वस्तूचं महत्व कळत नाही. मग नेहमी घेऊन जा, वस्तू मिळणं सोपं नाही तर मिळालेली वस्तू कळणं फार गरजेचं आहे. ज्याला कळाली त्याला त्या वस्तूचं महत्व कळालं. एक सोपं व्यवहारातून बोलू का, फार मोठी आमच्या युवा पिढीची शोकांतिका आहे बरं का. आमच्या युवा पिढीची शोकांतिका, मिळले पण कळलं नाही बरं का, मिळले पण कळलं नाही. देवाने आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला 2 देवता दिल्यात. पहिली देवता दिली मातृदेव भव, पितृदेव भव. आमच्या युवा पिढीची शोकांतिका आहे. आज घेऊन जाऊ का माझ्या कीर्तनातून, फार मोठी शोकांतिका आहे. देवाने आमच्या घरामध्ये एक आई नावाची देवता दिली आणि बाप नावाची देवता दिलेली. पण शोकांतिका एवढ्या गोष्टीची, आई नावाची देवता आणि बाप नावाची देवता तुम्हाला आम्हाला मिळाली पण त्याचं महत्व कळलं नाही. आणि न कळल्यामुळे आमची युवा पिढी घरामध्ये या 2 देवताचा काय करतोय, अवमान करतोय. ही शोकांतिका आहे. विढाला बऱ्याच लोकांना आयुष्यामध्ये गोष्टी काय काय मिळतात पण कळत. काही लोकांना कधी कधी आपल्या जीवनामध्ये बरं का, चांगली लोक आपल्या जीवनात येतात पण त्यांचं महत्व आपल्याला कधी कधी कळत नाही बरं का. आणि न कळल्यामुळे चांगली वस्तू मिळून सुद्धा त्या वस्तूचा उपयोग होत. एक मी बोलून गेलो बरं का, मिळणं महत्वाचं नाही, कळणं लय महत्वाचं आहे. काही लोकांना मिळतो पण कळतच नाही बरं का. ते दत्ताभाऊ पाठीमाग 5-6 वर्षापूर्वी, नाही 12 वर्ष झालं असतात, मी ते जुन्नरला कीर्तन केलं. आपल्याकडे जर का अण्णा मला वाटते कीर्तनकार आले तर कीर्तनकाराला काय म्हणतात, इकडे कीर्तनकार आपल्या विभागात कीर्तनकार महाराज म्हणतात. काय म्हणतात, महाराज म्हणतात. पण तुम्ही जर का बाळासाहेबजी कधी जर का जुन्नर, आंबेगाव, खेड, मंचर, आळेफाटा या परिसरामध्ये जर का तुम्ही कीर्तनाला गेले का नाही, तिकडे कीर्तनकार आले, कीर्तनकाराला तिकडे महाराज म्हणत नाही, तिकडे बाबा म्हणतात. काय म्हणतात. आणि 12 वर्षापूर्वी माझ्या कीर्तनाचा योग आला. मी नवीनच होतो त्यावेळेस. मी कीर्तनाला गेलो, अख्खं गाव माझ्या कीर्तनाला स्वागताकरता उभं होतं. मी जसे कीर्तनाला गावामध्ये शिरलो, अख्खं गाव माझ्या स्वागताला, अख्खं गाव माझ्याकडे उभं राहतो आणि मला म्हणायचे बाबा आले, बाबा आले, बाबा आले. तासभर मला कळणार कोण बाबा आहे. नंतर कळलं मी बाबा आहे, मला नंतर कळलं. हे माझं असं स्टेजवरती कीर्तन झालं, गोड कीर्तन झालं. असं स्टेजवरती कीर्तन होतं, कीर्तन झालं आणि 2 श्रोत्याने माझं कीर्तन लांबून ऐकलं. त्याचे 2 म्हणले हे काय बाबांचं कीर्तन झालं. एक म्हणला एवढं बाबांनी कीर्तन छान केलं ना, बाबांचं दर्शन करू आणि मगच जाऊ. पण आता जरा माझ्याकडे बारकाईने बघा. त्या दोघांनी मला कीर्तनामध्ये लांबून फेट्यावरती उपारण्यावरती पाहिलं होतं. मी उन्हाळ्याचे दिवस कीर्तन झालं, फेटा काढला, उपारणं सोडून कोपऱ्यामध्ये बसलो आणि ती दोघं दर्शनाकरता कीर्तन झाले आले. पण फेटा काढून मी बसलो होतो, स्टेजवरती आले, त्यांनी मला फेट्यावरती पाहिलं होतं. फेटा काढून बसल्यामुळे त्यांना स्टेजवरती मी बसलेलो, मला ओळखता आलं. त्या दोघांनी दर्शनाकरता माझ्याकडून 2 येडे टाकलं आणि 3रे येड्याला टाकलं. एकच माझ्या खांद्याला हातवा, मला म्हणला ए बऱ्याच वेळा झालं तू स्टेजवरती बसलाय, बाबा कुठे गेलो, बाबा कुठे गेलो. मला तो चक्करच आली. त्यातला एक म्हणला ए अरे तुला काय अक्कल आहे का, हीच बाबा आहे, हीच बाबा म्हणजे त्यातली हसून कसं म्हणते हे असलं कुठं बाबा असतं. बाबा गेला निघून आणि बुजगावून बसतो बसण्यात अर्थच नाही म्हणलं, माझं बुजगावून केलं म्हणलं, अर्थच नाही म्हणलं. बघलं मध्ये फेटा घातला, नवीनच होतो मी, राग आला आणि चलत निघालो. नाही मानधन दिलं तरी चालेल. मी निघालो, चलत असताना काय झालं, आंध्रात कीर्तन सुटलेलं, 10-5 म्हाताऱ्या चालल्या होत्या. पण चालता आंध्रात एकमेकीला म्हणत होत्या हे
बाबा कुठलं होतं काय ना कुठलं होतं. ती म्हणले का ग? अगं बाबा नवीनच होतं, पण बाबाने काय कीर्तन केलं, काय कीर्तन केलं. आता बालकाने बघा बरं का, मला राग आला होता, पण म्हातारी अंधारात चालता म्हणे ना बाबाने काय कीर्तन काय कीर्तन केलं. तशा रागामध्ये अंधारात म्हातारीने वर्णन केलं. मला जरा बरं वाटलं आणि अंधारातून माझी जरा छाती फुगली आणि मी अंधारात चालतो म्हातारा म्हणलं का ग म्हातारे, बाबाने काय कीर्तन केलं, काय कीर्तन केलं म्हणजे नेमकं कीर्तन कसं केलं. अंधारात चालता चालता मला म्हणली कसं केलं आणि तू कुठे गेला होता. मला म्हणते तू कुठे मी कीर्तनच होतो म्हणलं म्हातारे, पण ती कीर्तन कसं केलं बाबाने. आणि मला चालता हसून म्हणली कीर्तन असं केलं, असं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं. त्या मुडद्याने आम्हाला 2 तास लय हसवलं. पाहता काय माझ्याकडं अंधारात तिने माझा मुडदा केला तिथं. मला उत्तर द्या आता मला उत्तर द्या, आता मला उत्तर द्या. मी म्हातारीच्या जवळ होतो, पण म्हातारीने माझी अवहेलना केली. का केली याचं कारण आहे, वस्तू मिळून उपयोग नाही, तो वस्तू कळाली पाहिजे आणि नाही कळले तर तिचं महत्व कळत. तसं जीवन जगत असताना सुद्धा ऐका जीवन जगत असताना सुद्धा परमार्थामध्ये देव नुसता मिळून उपयोग नाही, तर देव कळायला पाहिजे. आणि देव जर का नाही कळाला तर मिळून सुद्धा देव हाताला लागलेला त्याचा उपयोग होत. म्हणजे देव प्रामुख्याने काय झाला पाहिजे, कळला पाहिजे. मग तुकोबारा म्हणतात की मिळेला देव कळण्याकरता तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये काय करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. आणि तुकोबारा म्हणतात की देव मिळवण्याचं आणि कळण्याचं साधन फक्त येते ते बरं का. म्हणून महाराज म्हणतात की याची देही घाडे देवाची भाषा, याची देही घाडे देवाची भाषा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की उद्धार करून घेण्याचं साधन तुम्हाला आम्हाला मिळेल. त्या साधनाचं श्रेष्ठत्व आहे का देहरूपी साधनाचं. हे एवढं मोठं साधन आहे की या देहरूपी साधनामध्ये असं देवाने ज्ञान दिलेले. काय ज्ञान दिले, येथे तुम्ही भक्ती करू शकता, भक्तीची निवड करू शकता. आणि ज्याने देहरूपी साधनामध्ये येऊन भक्तिरूपी साधनाची निवड केली आणि हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो उद्धारापर्यंत गेला. मग प्रत्येकाने भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. पण काही विचारलं तुकोबाराय, एवढ्या अट्टासाने तुम्ही आम्हाला भक्ती करण्याकरता सांगताय, महाराज आम्ही भक्ती करायची का? काही इतर देहामध्ये काय भक्ती होत नाही का? तुकोबाराय म्हणतात की असेल रे, पण ती यथार्थ असं म्हणून सांगतेत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, लोक आम्हाला म्हणतात माणसं भक्ती करतात. काही काही लोक म्हणतात महाराज ती जनावर होतो, पशु होतो, तिलाही परमार्थ केल्यासारखा. कधी कधी काही काही लोक म्हणतात की एखादं काहीतरी ते हरिण दिल्लीमध्ये चालले. काय लोक म्हणतात की ती कुत्र कीर्तन मंडपाच्याकडे. एक लक्षात ठेव बरं का, ती आल्यासारखी वाटली असं येतात नसेल बरं का. एक काय झालं, एक साताऱ्याच्या जवळ रोपे महोत्सवाला सुरुवात आहे. मोठमोठे कीर्तनकार होते, हे एकातडी कीर्तनकार होते. हे अख्ख्या गावामध्ये महिनाभर अगोदर फॅक्स लागली. आनंदाचं वातावरण, 7 मोठाले कीर्तनकार, गाणारे सुंदर वाजवणारे. काय पंचकृषी मध्ये महिनाभर अगोदर उत्सवाला सुरुवात झाली.
अख्खं गाव रुपये महोत्सवाचं कीर्तन उड्या मारू लागले एकदा माझ्याकडे बारकाईने बघा बरं का आता ऐका गावातल्या लोकांना जेवढा आनंद झाला का नाही आता बारकाईने ऐका त्याच्यापेक्षा डबल आनंद गावातल्या एका कुत्र्याला झाला आहे बऱ्याच लोकांच्या मनात शंका नाही कुत्र्याला का आनंद झाला आता ऐका कुत्र्याला का आनंद झाला कुत्र्याने विचार केला रौप्य महोत्सव आणि सप्ताह म्हणले की पंक्ती आणि पंक्ती म्हणले की पत्रावळ्या पडणार आणि पत्रावळ्या पडले की खायला काहीतरी लागलं कुत्र पण उड्या मारायला हे सप्ताहचा दिवस सोबत पहिल्या दिवसात हरिपाठाला वारकरी जेवायला गेले पंग फुटली आणि त्या घरातल्या मालकांनी पत्रावळ्या घेतल्या घराच्या पाठीमागे टाकल्या आता बारकाईने ऐका कुत्र्याला विचार केला आता आपली मेजवानी चालू झाली पत्रावळ्या खायला जाणार बिचारीने तिथं चेहरा टाकला का माहिती का त्याची भाऊकी तिकडून आली होती आणि भाऊकीचं ह्याचं काय जमत विचार केला भाऊकीवर तासभर कळवणी खायची एखादा तुकडा पात्रात होतं भाऊकीचं पहिली भाऊकी खाऊन गेली परत जरा दुसरी भाऊ केली विचार केला भाऊकीच्या नादी लागून तू उपाशी राहिल्याशिवाय बिचारीने चेहरा टाकला आणि तोपर्यंत नेमकं पहिल्या दिवसाचं कीर्तन सुटायची वेळ आली ऐका आलं कुत्र चेहरा टाकून पोटामध्ये काहीच नव्हतं आलं आमच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या मधोमध आलं आमच्या मृदुंगवादाचा येडा टाकला महाराजांना येडा टाकला टाळकऱ्यांना येडा टाकला आणि आमच्या मृदुंगवादकाच्या पुढे येऊन बसलं पहिल्या दिवसाचं कीर्तन संपलं मृदुंगवादकांनी धुमाची कणी काढली आणि दिली टाकून गोळी ती गोळी टाकून दिली ना गाव गेलं निघून कीर्तन मंडपातून पण कुत्र ते कीर्तन त्या कणकीच्या गोळीपाशी तिथं उभं होतं आणि सगळ्याची नजर चुकवली आणि कुत्र्याने आज कणी उचलली आणि मग मनात म्हणते का तासभर भावकीवर कळवणी खेळायची आणि एखादा तुकडा पदार्थ पाडायचा लका त्याच्यापेक्षा कीर्तन मंडपामध्ये आयती कणिक मिळते की अहो दुसऱ्या दिवशी कीर्तन 9ला पण कुत्र 8 वाजता कीर्तन मंडपात येऊन बसायचं कशाला कणकीला तेवढं विसरू नका तसं पार पंचकृषीमध्ये पार तिकडे बातमी बसवली पार रौप्य महोत्सवामध्ये कुत्र कीर्तन येते आता ऐका ज्या लोकांना कीर्तनाचा गंध नव्हता ती लोक घरादाराला कड्या पडून लावून कधी कीर्तनाचं तोंड बघत नव्हती पण ती लोक 9 वाजता कीर्तन म्हणून 8 वाजता कीर्तन मंडपामध्ये ठसून बसायची कशाला पार पंचकृषीमध्ये बातमी पसरली रौप्य महोत्सवामध्ये कुत्र कीर्तन येते महाराजांच्या पुढे बसते कुत्र कीर्तन येते ज्या लोकांना गाड्या नव्हत्या ती लोक चलत 5 वाजता कुणी सायकलवरती कुणी बैलगाड्या करून कुणी 4 व्हीलर कुणी 2 व्हीलर करून रानातली कामं सुरू चेन बिचेन झाले लोक 9 वाजता कीर्तन पण पंचकृषीमध्ये बातमी पसरली आणि आता 6 वाजता कीर्तन मंडप फुल भरायला लागला बघायला कुणाला कुत्र्याला ती विसरू नका हे पंचकृषीचे जुने वारकरी जमा झाले त्यातले एक म्हणजे माझं आयुष्य पार मारतात गेलो डोळ मिटायची वेळ आली पण कुत्र कीर्तनाला मी आयुष्यात पाहिलं नाही त्यातला एक म्हणला माझा वारकरी संप्रदायातला अनुभव सांगतोय मी कुत्र कीर्तनाला कधी बघितलं नाही आणि ज्या अर्थी कुत्र कीर्तनाला येते ना नक्कीच हा गेल्या जन्मातला वारकरीच असावा तू म्हणा तुला तर अक्कलच नाही अजिबात हा काय वारकरी का मग दुसरा म्हणा कोण आहे ते म्हणते वारकरी नाही नक्कीच ही महाराजांची कीर्तनात पुढे येऊन बसते ना नक्कीच हा गेल्या जन्मातला कीर्तन करत असावा आता काय लोक विचार करतात कीर्तन करणारा कुत्र्याचा जन्म बातमी चालू झाली कुत्र कीर्तनाला सगळीकडे आनंद कुत्र कीर्तनाला आणि एक दिवशी काय झाले एक मृदंग वादक आले तुम ठोका टाकला दुमच फोडलो कार्यकर्त्याने पक्वत उचलला आणि धूम टाकण्याकडे तेवढं शियालं होतं त्याला डुलकीने पक्वतच कळत नव्हता त्याला वाटतं डुलकीच आहे डुलकी म्हणून धूम टाकलं पण डुलकीसारख्या आतून मीनी चिकटावली आता मीनी चिकटावल्यावरून कणिक लावायची गरज पडली कुत्र्या नंतर 2 दिवस कीर्तनात आलं पण कुत्र्याला काय कणिक खायला मिळाली कुत्र्याने चेहरा टाकला कुत्र्याने विचार केला आता काही कीर्तनात राम राहिलेला कुत्र दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उठलं गावाच्या पाठीमागं वाढायला एक बसायला मिळलं होतं बसतं त्याला हलगाडीत आमचं एक वारकरी सकाळ काकडा उरकला आणि डबड घेऊन गेला वड्याला गेला तरी लांबूनच पाहिलं लांबून होतोय लका राता कीर्तन कर वड्याला येतोय परमार्थ केल्यासारखा बरं का पण तो परमार्थ मात्र किती कधीच नाही अरे खरा परमार्थ फक्त तुमच्या माझ्या ठिकाणीच आहे तो परमार्थ कोठीही पार मिळत नाही येथेच परमार्थ आहे ना म्हणून तर महाराजांनी त्याचं चिंतन करताना मानावा देवी दिला देह भजन
हे जे मिळालेलं हे अत्यंत गोड आहे बरं का, पण याचं महत्व कळायला पाहिजे. हे मिळालेलं अत्यंत गोड मिळले, पण याचं महत्व कळलं पाहिजे. आणि ज्याला हे मिळले ना त्यांनी केवळ फक्त याचा भाषणाकरता उपयोग केला ना, त्याच्याकरता नरदेह अत्यंत सुंदर जीवन आहे बरं का. पण काय माहितीये का, येथे येऊन असे कुणीतरी म्हटले मानवी जीवन फार सुंदर आहे. मानवी जीवन सुंदर आहे. काही लोक म्हणतात की मानवी जीवन सुंदर नाही, दुःखाचं जीवन आहे. याच्यामध्ये त्रास आहे, याच्यामध्ये वेदना आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारची संकट आहे. पण काय माहिती का, मी एक विरोधात्मक वाक्य बोलून जाईल. मानवी जीवन अत्यंत सुंदर आहे, पण हे सुंदर जीवन ज्याला सुंदर करता आलं त्याच्याकरता जीवन सुंदर आहे. मग जीवन सुंदर आहे, ज्याला सुंदर बनवायचे ना त्याच्याकरता त्यांनी येथे आल्यानंतर फक्त भगवंताचं भजन करा, त्याच्याकरता हे जीवन अत्यंत सुंदर आहे. हे ज्याला कळलं त्याने भगवंताचं भजन केलं बरं का. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जीवन सुंदरच आहे, येथे आनंद आहे, आनंदाला कमतरता नाही. एक बरेच लोक म्हणतात की त्याने तर दुःख, एक लक्ष वाट दुःख अजिबात नाही, दुःख अजिबात नाही, फक्त कळायला पाहिजे येथे दुःख नाही बरं का. काय माहिती का, त्याला दुःख आहे, कुणाला दुःख आहे, ज्याला नरदी याचं महत्व कळलं त्याच्याकरता दुःख आहे बरं का. बऱ्याच लोकांना वाटते इथे दुःख आहे, एक लक्षात ठेवा दुःख अजिबात नाही. बऱ्याच लोकांनी आपल्या जीवनातील दुःखाचा संबंध हा परिस्थितीशी जोडलेला आहे. मग शब्द आहे का, परिस्थितीचा 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 आणि मानवी जीवनातल्या आनंदाचा कसला संबंध नाही. पण आपण काय केले, जगत अशी तादात्म्य जोडलेले आणि तादात्म्य जोडल्यामुळे बाह्य लोकांच्या परिस्थितीवरती आपल्या जीवनातले सुखदुःख आपण ठरवत असतो. ज्यावेळेस माणसाने जगाशी असणारं तादात्म्य जर का जोडलं आणि परिस्थितीचा विचार नाही केला तर आपल्याकरता आनंदच आहे. एक लक्षात ठेवा, तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद आहे, पण केवळ तुकोबाराय म्हणतात की आनंद आम्ही परिस्थितीशी जोडला नाही. एक लक्षात ठेवा, परिस्थितीचा आनंदाचा संबंध आहे. काही लोक म्हणतात की महाराज 2 कोटीचा बंगला बांधला म्हणजे आम्हाला आनंद मिळेल, ही चुकीची व्याख्या आहे. काही लोक म्हणतात की 2 एकराची खरेदी खत केलं शेजारच्याचा आम्हाला आनंद मिळेल, ही चुकीची व्याख्या आहे. काही लोक म्हणतात की दारामध्ये 50 लाखाची गाडी उभा केली म्हणून आम्हाला आनंद मिळेल. दादा एक वाक्य घेऊन जा, बाह्य परिस्थितीचा आणि मानवी जीवनातल्या आनंदाचा काळीचा सुद्धा संबंध नाही. आणि बाह्य परिस्थितीचा आनंदाचा जर का संबंध आहे असं जर का म्हणावा तर तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करतो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही नाही, आम्ही सदैव जवळी येता जाऊ पुढते भिके पुत्री घर राखती. शब्द आहे का, ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या परिस्थितीचा विचार केला तर तुकोबारायांची परिस्थिती फार हलाखीची, पण तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात जगातला जेवढा काही आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळतोय. मग तुकोबारायांच्या परिस्थितीच्या मानाने काहीच होतं, पण महाराजांच्या ठिकाणी आनंद होता. वाक्य घेऊन जा, समाधानाची व्याख्या परिस्थितीवरती अवलंबून नाही, समाधानाची व्याख्या परिस्थितीवरती अवलंबून नाही, तर समाधानाची व्याख्या ही मनस्थितीवरती अवलंबून आहे. तुकोबारायांकडे काहीच नव्हतं, आज एक तुकोबारायांच्या बाबतीमध्ये वाक्य बरं का, तुकोबारायांकडे काहीच नव्हतं पण किती आनंद होता. असे तुकोबारायांच्या बाबतीमध्ये वाक्य बोललं जातं. वाक्य घेऊन जात तुकोबारायांच्या बाबतीमध्ये वाक्य बोललं जातं, घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र सदा समाधान. ते माझ्या तुकोबारायांचं जीवन आहे, ते तुकोबारायांचं जीवन. काही परिस्थितीचा आणि समाधानाचा सुखाचा काही संबंध नाही. मग तुकोबाराय म्हणतात की बऱ्याच वेळा लोकांना वाटते की आमचं जीवन आम्हाला आनंदमय करायचंय. आनंदमय करायचंय ना, परिस्थितीचा नका विचार करू. हे सुंदर मिळालंय, त्या सुंदर देहामध्ये आलं की ज्याने केवळ फक्त भगवंताचं भजन केलं त्याच्याकरता जीवन फार आनंददायक आहे. म्हणून येथे आलायत ना, तुकोबाराय म्हणतात की प्रत्येकाने काय करा, भजन करा, भजन करा, भजन करा, भक्ती करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही. मग काही साधकांनी विचारलं तुकोबाराय एवढ्या 8 तासाने आम्हाला भजन करण्याकरता सांगताय, पण भजन करण्याकरता का सांगताय? कारण तुकोबाराय म्हणतात की तुम्ही झोपलाय. काय झाले तुम्ही? काय म्हणतो म्हणते की आम्ही जागे की हे ती निद्रा नाही, आज्ञारूपी निद्रेमध्ये तुम्ही आम्ही
आणि आज्ञारूपी मध्ये निद्रेमध्ये येत आहेत ना त्यांना जाग करावं लागतं. तुकोबाराय म्हणतात की व्यवहारातली निद्रा वेगळी आणि अध्यात्मातली निद्रा वेगळी. व्यवहारातली निद्रा वेगळी, त्या निद्रेतून माणूस जागा होतो. पण जो आज्ञारूपी निद्रेमध्ये गेलेला आहे त्या माणसाला मात्र जाग करावं लागतं. आणि तुकोबाराय म्हणतात की आज्ञारूपी निद्रेतून बाहेर होण्याकरता आमच्या तुकोबारायांनी म्हणावा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जागता जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. पण आमच्या साधू संतांनी प्रत्येकाला जाग करण्याचं काम केलं. भगवंताची भक्ती करा भक्ती करा भक्ती करा. पण एवढं सांगून सुद्धा समाज ऐकायला तयार काय? समाजाची रीत आहे हो. हे जाग करण्याचं काम लय केलं हो, पण समाजाला मात्र जाग तरी केलं तर समाज मात्र जाग व्हायला तयार. हे असं एक म्हटले बरं का, ज्याला खरंच झोप लागली त्याला जर का उठवलं तर ती झोपेतून उठत. पण ज्यांनी झोपीतून सोंग घेतली त्याला किती हलवा ती जाग होत. आणि तुमचं आमचं ते झाले, तुम्ही आम्ही झोपीतून सोंग घेतली, जाग करण्याचं किती काम करा, तुम्ही आम्ही जाग होण्याकरता तयार नाही. मग संतांचे विचार आहे का अनेक लक्षात ठेवा. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी जाग करण्याचं काम केलं. हे काय खबर का? चांगल्या माणसाने आपलं चांगलं विचार सांगायचं कधी सोडायचं नाही तुम्ही. कारण चांगल्या माणसाचे विचार सगळ्यांना पटतील असं नाही, पण समाजाला आपले विचार पटले नाही म्हणून चांगल्या माणसाने आपले विचार सांगायचे सोडून द्यायचे नाही. तर आपले विचार सांगा, त्याला विचार जरी नाही पटले तरी विचार करायला मात्र ते नक्की लावतात. मग चांगल्या माणसाने आपले विचार कधी सोडायचे नाही. तर विडाला आपले विचार मांडू लागले, पण सगळ्या समाजाला तुकोबारायांचे विचार पटत नव्हते म्हणून आमच्या तुकोबारायांनी विचार मांडायचे सोडून नाही दिले. तुकोबारायांनी आपले विचार ठेवण्याचं कार्य अखंड चालू ठेवलं. कारण तुकोबारायांना माहित होतं माझ्या विचार काहींना पटणार नाही, पण ज्यांना पटले नाही त्यांना नक्कीच मात्र विचार करायला होतील. मग माझ्या तुकोबारायांनी आयुष्यभर भक्तीचा विचार समाजाच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांना पटत नव्हते माझ्या तुकोबारायांनी सोडलायचं, ज्यांना पटत नाही त्यांच्या बाबतीमध्ये माझ्या तुकोबारायांनी काय केलं माहितीये का? ज्यांना विचार पटत नाही त्यांच्या बाबतीमध्ये तुकोबारायांनी काय केलं? लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, तुकोबारायांनी म्हणावा. महाराज म्हणतात की आम्ही जीवन जगत असताना एवढं वंचित जीवन जगतोय ते तुकोबाराय म्हणतात की ते जीवन जगत असताना आमच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे की आम्ही म्हणावा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. हे तुकोबारायांचे वंचित शब्द आहेत. किंवा तुकोबारायांनी म्हणावा मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, किंवा तुकोबारायांनी म्हणावा घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन. हा तुकोबारायांचा अधिकार. पण वंचित तुकोबाराय ते मात्र तुमच्या माझ्या पाया पडतात. हे तुकोबारायांचं नाव घेतलं की असं म्हटलं तर समाज आवरायचा नवल नाही.
जगाचा बाप सुद्धा विटेवरती उभा होता, पण जगाचा बाप जर का चुकला आणि माझ्या तुकोबऱ्याने जर का देवाकडे डोळ वाटरून पाहिलं तर पंढरपूरचा मालक सुद्धा थरथर कापायचा. हा तुकोबऱ्यांचा अधिकार. आपला काय अधिकार? आपला काय अधिकार आहे? आपल्याला घरामध्ये बायको येत नाही, हा आपला अधिकार आहे. पण तरी सुद्धा तुकोबऱ्या वंचित जीवन. अरे जगाचा बाप भेट होता नवं नाही. काय तुकोबऱ्यांचा अधिकार आहे? तुकोबऱ्याने मला रामेश्वर भट्ट म्हणतात की तुकाराम नुसतं नाव घेतलं तुकाराम तुकाराम. अरे ज्यांनी म्हणावा जगा काळ खाय. संपूर्ण जगाने काळ व्यापलेला आहे, काळाच्या तावडीतून कोणी सुटत नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्याचं नाव घेत होतं तुकाराम तुकाराम. नाम घेता हे तो काळ सुद्धा यम सुद्धा माझ्या तुकोबऱ्याच्या नावाला घाबरतोय. पण अशा अधिकाराच्या माझ्या तुकोबऱ्याने तुमच्या माझ्या पाया पडा म्हणावा. लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे भक्ती करा भक्ती करा भक्ती करा. पण लोक मात्र भक्ती करण्याकरता तयार नाहीत. तुकोबऱ्याने विचार तुकोबऱ्या भक्ती किती करायची? अखंड करायची बरं का. आणि किती अखंड करायची? मला म्हणतात बोलावा विठ्ठला ज्याने आपल्या आयुष्यामध्ये फक्त विठ्ठल 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 केलं तुकोबऱ्याबद्दल सर्व बंधनातून त्याची मुक्तता आहे. विठ्ठल बोला ना, हे विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला. बंधनापासून मुक्तता बंधनापासून किती माझ्या तुकोबऱ्यांची चिंतन केलं. तुकोबऱ्या म्हणतात की विठ्ठल नामाची आम्हाला सवय लागली. एक लक्षात ठेवा, एकदा का सवय लागली की माणसाची सवय सुटत. माणसाची सवय सुटते का? थोडस कडवट बोलू का? काय काय लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते, आहे का नाही? सुटती का? हा आमचे महाराज मंडळी सगळे ओरडू ओरडू गेले तंबाखू खाऊ नका, तंबाखू कॅन्सर होतो कॅन्सर होतो.
पण सवय लागलेली माणसाची तंबाखूची सवय सुट्टी का? मला त्याचं नाही वाईट वाटत, वाईट याचं वाटतं ज्या माणसाला तंबाखू खाण्याची सवय, अशा माणसाला जर का कीर्तनामध्ये तासभर नाही तंबाखू मिळाली तर कीर्तन झाल्यावर महाराजांना सुद्धा तंबाखू मागायला तू मागं पुढं पाहत नाही. सवय झाली, सवय सुटत का? अहो कधी सवय सुटणे शक्य नसतं. आणि काय माणसाला कधीची सवय लागेल? मी म्हणतो माणसाची सवय सुटत नाही बरं का. एक माझा कळवट शब्द घेऊन जा, हे बाकीची जनावरं दिसतात ना, प्राण्यांना सुद्धा लागली सवय सुटत नाही. ती 13 वर्षापूर्वी पुण्यात कीर्तन केलं, मला दोन येत होतं. मला पुणे सोडवाना कार्यकर्ते म्हणजे कोणतं सोडवी, एक टांग्या मला आला, त्याला विचार सोडवत होता. ते म्हणा किती वाजता? 5 वाजता. म्हणा जायचं पहिलं, यायचं कोणी येतं? म्हणा जायचं पणाचं नाही येतं पणा 100 घेतलं त्यांनी. आणि 5 वाजता म्हणून ती चेअरलाच आलं लवकर. मी म्हणलं बरं झालं आपण लवकर पोचतो स्टेशनला. म्हणलं त्यांनी टांगा उभा केला, मी त्याच्या टांग्यामध्ये बसलो, बॅग ठेवली, तो टांग्यात बसला, लगाम धरला, चाबूक मारला. जरा माझ्याकडे बघा आता बारकाने, त्यांनी चाबूक मारला आणि टांग्याचं पुढे लागत चालायला. मी म्हणलं आपण लवकरच पोचतोय. मला आनंद झाला. पण जरा बारकाने ऐका, ते टांग्याचं पुढे 15 पाऊल चलन जागेवर थांबलं. मित्रा काय झालं? ते म्हणा थांबवा ना महाराज, मलाच माहित नाही. ते टांग्यातून उतरलं, त्यांनी पुढे जाऊन गुढं पाहिलं आणि हसतच आलं. मी म्हणलं मित्र हसाल काय झालं? ते म्हणा तुम्हाला नाही कळायचं. मी म्हणलं काय का असं म्हणलं, ती टांग्यात बसलं, लगाम धरला, चाबूक मारला, परत ते थांबलेलं गुढं परत चालायला लागलं. मी म्हणलं काय का असं ना, थांबलेलं गुढं चालायला लागलं. ती परत 15 पाऊल चलन जागेवर थांबलं आणि मग मला राहुल नाही. मी म्हणलं कारण तुझं गुढं चलतंय काय, थांबतंय काय, चलतंय काय, थांबतंय काय? आपण 5 नाही म्हणलं 10ला पोचन. आणि मग त्याला राग आला. ते म्हणा महाराज हे सगळं तुमच्यामुळे झालं. मी म्हणलं माझ्यामुळे? आणि मी काय केलं? ते म्हणा तुम्ही सकाळ सकाळ अंधाराचं बोलवलं आणि मी अंधाराचं बोलवलं, मी काय केलं? ते म्हणा महाराज माझ्या घरी 2 घोडे, तुझ्या घरी 2 घोडं. मी म्हणलं कोणतं? या गुढं वरातीत नाही आणि एक गुढं टांग्यात नाही. आणि तुम्ही अंधाराचं बोलवलं, अंधारात काय झालं? टांग्याचं गुढं राहिलं आणि वरातीचं गुढं आलं. आणि म्हणलं तुला माहिती का? मी म्हणलं काय? आमच्या वरातीच्या घोड्याला सवय लागली. मी म्हणलं कशाची? त्याच्या पुढे पोरांनी बाया मागं सोडून तास नाचावं लागतं, तेव्हा एक पाऊल चलतो. मी म्हणलं तुझ्या घोड्याला तर भयंकर सवय लागली. म्हणलं असं कर, म्हणलं माझी बॅग तुझ्याकडं, तू टांग्यात बस, लगाम तुझ्याकडं, चाबूक तुझ्याकडं आणि तुझ्या घोड्याच्या पुढे माझ्या दोन्ही बाया मागं सारतो, बोत्राचा काष्टा खोकून तुझ्या घोड्याच्या पुढे नाचतो. प्राण्यांना जर का लागली सवय तर का सुटत नाही बरं का. आपली कशी सवय सुटायची? तुकोबाराय म्हणतात की आम्हाला सवय लागली, पण वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या नामचिंतनाची. पण तुकोबाराय म्हणतात की ते नामचिंतन फार गोडे, त्या नामचिंतनाचा आनंद आम्ही उपभोगला. मग तुकोबाराय म्हणतात की प्रत्येकाने ते चिंतन करा. काहीने विचारलं तुकोबाराय हे चिंतन करायचं, पण महाराज हे चिंतनाला पुरावा काय? ऐक भागवतकार म्हणतात कृते यद ध्यायतो त्रेतायम यजते मुखे डोपारे परिचरणम कलो तद हरी कीर्तनात. काय शब्द गोडे तो शेवट पदे गोडे, कलो तद हरी कीर्तनात. येथे कलियुगामध्ये उद्धाराची साधनच राहिली नाहीत. ऐका रे, कलियुगामध्ये उद्धाराची साधनच राहिली नाहीत. या कलियुगामध्ये उद्धाराचं फक्त एकमेव साधन राहिले आणि त्या साधनाला म्हणावा भगवंताचं भक्ती नावाचं साधन. मग भागवतकार म्हणतात कलो तद हरी कीर्तनात. आमच्या तुकोबाराने अनुमोदन दिले की तुकोबाराय म्हणतात कलियुगामध्ये एका तासाच्या चिंतनामध्ये आम्हाला कळलं नामचिंतन याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. हे उद्धाराचं साधन आहे, ते चिंतन करा. पण तुकोबाराय चिंतन कसं करायचं? आम्ही परमार्थात नवीन आहे ना, कसं करायचं? तुकोबाराय म्हणजे आम्ही जसं केलं तसं तुम्ही करा. हो तुकोबाराय तुम्ही जसं केलं तसं आम्ही करायचं, तुम्ही कसं केलं? तर तुकोबाराय म्हणजे ऐका नामचिंतन आम्ही केलं. प्रत्येक कसं केलं? अभंगाच्या पहिल्या
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तेथे. महाराज म्हणतात की एकमेव साधन ते म्हणजे नामचिंतन नावाचं. व नामाचं चिंतन करा प्रत्येक कसं करा प्रगट पसारा. महाराज म्हणतात की प्रगट पसारा अशा प्रकारचं चिंतन करा. आता एक शेवटची व्यक्त करतो आणि समोर सेवा नेतो. प्रगट पसारा या शब्दाचा अर्थ काय होतो एवढा अर्थ प्रत्येकाने कीर्तनातून घरी घेऊन जा. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये नामचिंतन फक्त प्रगट पसाराने करावा. पण प्रगट पसारा या शब्दाचा अर्थ असा होतो साधना करणाऱ्या पारमार्थिकाने एकांत अथवा लोकांत या गोष्टीचा विचार न करता जेथे असेल तेथे त्याने उभा राहायचं आणि अंतःकरणातून भगवंताच्या नामाने जय घोष करणे गर्जना करणे याला नामचिंतनाचा प्रगट पसारा प्रकार म्हणावा. विढाल आणि आमचे तुकोबाराय म्हणतात की ते नामचिंतन आम्ही केलं. नामाचे चिंतन प्रगट पसारा. आणि याला बंधन नाही बरं का. आहा, इतर साधनाला भरपूर बंधन आहेत पण येथे मात्र बंधन नाही. कसल्याही प्रकारचं बंधन आहे. माऊली म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याच अनुसंधाने म्हणतात की असाल ते करा जेथे तेथे. नामचिंतन अत्यंत गोडे. नामचिंतन करा नामचिंतन करा नामचिंतन करा. महाराजांना विचार महाराज हे नामचिंतन कुणी कुणी केलं. अनेकांनी केलं. भरपूर नामचिंतन करणारी नारद ध्रुव अक्रूर शुक हन सनत कुमार या भक्तिमी धनुर्धरा प्राप्त्युदयसा. अनेकांनी भगवंताचं चिंतन केलं उद्धारापर्यंत गेले. अनेक लक्षात ठेवा हे एकमेव अशा प्रकारचं साधन आहे आणि एकमेव अशा प्रकारचा संप्रदाय आहे की या संप्रदायामध्ये येथे आले तर कमी कशाचीच नाही बरं का. हे बऱ्याच वेळा म्हटलं होतं बरं का महाराज वारकरी संप्रदायावरती थोडीशी कठीण दिवस आल्यात. बरीच लोक संप्रदाय सोडून दुसरीकडे जायला लागले. काळजी करू नका हो. पण असं एक वाक्य मी ऐकलं बरं का. शाळेतली पोरं शाळा सोडून गेली म्हणजे शाळा बंद होत नाही. शाळेतली पोरं शाळा सोडून गेली म्हणजे शाळा बंद होत नाही. शाळेचा हेडमास्तर परत एकदा तेवढीच मुलं घडवतो आणि शाळा चालू ठेवतो. तसं काळजी करू नका. आमच्या वारकरी संप्रदायाचे 2 हेडमास्टर लय दणकट आहेत. एक ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. किती सोडून जाऊन द्या तेवढी परत तयार करण्याची ताकद आहे. म्हणून संप्रदायाला कमी नाही बरं का. पण संप्रदायाचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे. नामचिंतन करा. पण ते कसं करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा हे चिंतन करा. आणि असं चिंतन केलं की तुमच्यावरती किती दुःख येऊन द्या त्या दुःखामध्ये तुम्हाला माझा भगवान परमात्मा सोडवणार आहे. सोडविना माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केले आम्ही. हे आम्हा दासांची प्रतिज्ञा आहे. संकट आलं की देव स्वतः निवारण करतो बरं का. एक काय माहिती का. एक वाक्य घेऊन जा. ही प्रतिज्ञा सांगितली देवाची नाही दासाची. देवाची का सांगितलं नाही कारण तुकोबारायांना माहिती देव प्रतिज्ञा करतो आणि प्रतिज्ञा मोडीतो. याला किंमत नाही.
दासाच्या प्रतिज्ञेला किंमत आहे. का किंमत आहे? कारण दासाची प्रतिज्ञा एवढी श्रेष्ठ असते की भगवान परमात्मा दासाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता स्वतःची प्रतिज्ञा मोडतो, पण दासाची प्रतिज्ञा पूर्ण देतो. मग तुकोबा म्हणतात आम्हा दासांची प्रतिज्ञा आहे, सोडविना माझा स्वामिनिशीची प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आणि हे करत असताना माझा देव हे काही पाहत नाही, गुण दोष नाही पाहत कीर्तनी. एखाद्याच्या ठिकाणी किती गुण आहेत, किती दोष आहेत, कोणत्या कुळातील आहे, जातीतील आहे, धर्मातील आहे, याचा देव कधी विचार करत नाही. देवाकडे जो कोणी देव त्याच्या यातीचा, कुळाचा, धर्माचा कधी सुद्धा विचार करत नाही. आणि देव त्याचा उद्धार करतो, गुण दोष नाही पाहत कीर्तनी. आणि त्याच्या आधी राहतो प्रेमी चक्रपाणी वश्य होय. आणि हे करत असताना तो कोबरा म्हणतात की त्याच्या नामाची गोडी किती माहिती का? अमृता होणे गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे. इथे कुणीतरी पाठीमागे पाहिली ना की तुकोबाऱ्यांचा प्रमाणात उपयुक्त केला. अमृता नंतर सांगेन मी तुम्हाला याचा अर्थ, नंतर सांगेन. हे कोणची प्रमाण कुठं लागायला येथे तुकोबाऱ्यांचं महाराजांचं प्रमाण आहे अमृतापेक्षा गोड आहे. माझ्या भगवान परमात्म्याचं नाम आहे ती किती गोड आहे की त्याच्या गोडीच्या पुढे संसार गोड वाटणारा. पण जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात दुगमन गाडू अन्नाचा शीत जरी शिकला आणि ते जर काही एखाद्याच्या मुखामध्ये गेलं, सर्वात मोठं पुण्य लाभत असतं ते अन्नदान करणाऱ्या माणसाला. आणि एक लक्षात ठेवा, अन्नदान करणाऱ्या माणसाला प्रोत्साहन द्या, त्याचा आभार माना, कारण त्याचं अन्न आपण काय करतो तो सेवन करतोय, मग त्याचा आभार आहे. अनेक वाक्य घ्या, नाही अन्नदान करायचं ना,
नका करू, पण अन्नदान करणाऱ्या माणसाला कमीत कमी आडवं येऊ नका. आणि आमचे तुकोबाराय म्हणतात की असं अन्नदान करणाऱ्या माणसाला जर का आडवं येत असेल आणि त्याला अन्नदान जर का करून देत असेल तर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे, नाही केलं तर घातलीय भय त्याला नरकाला जावं लागेल. म्हणून अन्नदान करणारी माणसं फार श्रेष्ठ आहेत. मग गोड अशा प्रकारचं त्यांचं योगदान आहे, ज्याचा त्यांच्याकरता सर्वांनी बरोबर टाळी वाजवा. मग पुन्हा एकदा आयोजक सेवेच्या वतीने फार अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं नियोजन माझ्या सर्वांच्या पुढे या ठिकाणी मी आभार ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता 2 गोष्टी झाल्या. आता ज्ञानदान झालं, आता काय अन्नदान आहे. पण खाल्लेलं अन्न पचने लागत कधी त्याचं चिंतन केलं तर. आणि असं एक म्हटलं जातं बरं का, शब्द कडवटे, ज्याचं अन्न खातोय ते अन्न खायच्या अगोदर चिंतन केलं पाहिजे. आणि नाही चिंतन करता नुसतं फुकाटचं अन्न खाल्लं तर आमचे बाबा पाठात सांगायचे, फुकाटचं अन्न जर का खाल्लं आणि चिंतन नाही केलं तर ज्याचं अन्न खाल्ले आणि चिंतन नाही केलं तर पुढच्या जन्मी त्याच्या दारात बैल होऊन खेळावं लागत. खाल्लेलं ते आपत्ती लागण्याकरता चिंतन करा. म्हणजे ते भगवंताचं चिंतन करा आणि समारोप पकडत चला सर्वांनी. हातवर करा सर्वांनी, गोड भजन करा, समारोप पकडत येते. सर्वांनी टाळी, सरळ सरळ इकडे सरळ, पुरुष गडी गडी. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त येऊनी उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मितूपणाची झाली बोळवण,
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव पांडुरंग चव्हाण कोण आहे? पांडुरंग चव्हाण वडला. आप्पा मोरे चला. वनिता नाना सुपुमने उद्या बी त्यांचीच पंगत आहे. सौ मनीषा संदीप गावडे आल्या आल्या. आज ग्रंथाच्या स्वरूपात माऊली त्यांच्या ठिकाणी घरी चाललेले आहेत. मुलांचं आणि मुलींचं दोघांची नावं एकत्र आहेत. तर काय त्यांचं म्हणणं असं आलं की पुढल्या वेळेस मुलींचा एक बॉक्स करा आणि मुलांचा एक बॉक्स करा, जेणेकरून मुलींनाही ह्या ठिकाणी भाग घेता येईल. सेपरेट मुलींचंही साहित्य मुलींना मिळेल आणि मुलांनाही मिळेल. त्याच्यामुळं पुढील वर्षी मुलांचा एक बॉक्स राहील आणि मुलींचा बॉक्स राहील. ह्याची सूचनाची दखल घेतलेली आहे. चला, प्रांजली रांधवन आल्यात का? आले आले. दिलं जातं. नियम असा की मुलांनी पुढे कीर्तन बसून ऐकलं तरच त्याची